मी दरवर्षी दिवाळीला किंवा मध्ये आधी सुद्धा मला भाजणीच्या चकल्या बनवायच्या असतील तर याच पद्धतीनं बनवतोय. कारण या चकल्या बनवायला सोप्या आहेत, बिघडत नाहीत, एकदम खमंग कुरकुरीत अशा होतात. ही आमच्या गावाकडची पद्धत आहे. तुम्ही सुद्धा एकदा या पद्धतीनं नक्की करून बघा. त्यासाठी आज मी 3 कप हरभरा डाळ घेतली. ती चांगली पहिल्यांदा भाजून घ्यायची. अशा हलके डाग आले की बाहेर काढले. प्रमाण अगदी सोपं आहे बघा. डाळ जेवढी असेल त्याच्या दुप्पट तांदूळ घ्यायचे. आता इथं मी 2 टप्प्यात तांदूळ भाजणार आहे. 6 कप तांदूळ घेतलेत मी. पहिल्यांदा 3 कप भाजून घेणार आहे. तांदूळ थोडेसे भाजत आले की यामध्येच मी ओवा आणि जिरे घातले, कारण ते सुद्धा मग तांदळासोबत व्यवस्थित भाजलं जाते. आता हे व्यवस्थित थंड झालं की गिरणीवरून एकदम बारीक दळून आणायचं. आज मी तुम्हाला या वाटीनं 6 वाटीच्या चकल्या बनवून दाखवतो. परातीमध्ये बरोबर 6 वाटी मी पीठ घेतलं. आता यामध्ये मी भरपूर पांढरे तीळ घालतोय. आता पिठामध्ये सुद्धा मी थोडासा ओवा घातला. त्यानंतर बडीशेप घालायची भरपूर अशी, चवीपुरतं मीठ, आणि इथं मी आज चमच्याभर काश्मीरी मिरची पावडर आणि आमचं घरचं लाल तिखट वापरले म्हणजे चटणी. त्यानंतर थोडीशी हळद घातली, मिक्स करून घेतलं. आता बघा कडकडीत गरम तेलाचं मोहन घातलं मी. 6 वाटी पिठासाठी 8 ते 9 चमचे तेल घालायचं, पण गरम झाल्यावरती मोजून घाला. आणि तुम्हाला जर अजूनच खुसखुशीत चकल्या आवडत असतील तर एखादा चमचा चढ घातला तरी चालतोय. सगळं तेल व्यवस्थित पिठाला चोळून घ्यायचं आणि आपल्या हाताला सहन होईल इतकं गरम पाणी घ्यायचं आणि पीठ चांगलं मात्र मळून घ्यायचं. आता भाकरीला जसं आपण पीठ घेतो तसं थोडं थोडं प्रत्येक वेळी पीठ घ्यायचं आणि गरम पाण्याचा हात लावत मळून घ्यायचं आहे. व्यवस्थित पीठ मळून घेतलं ना तर चकली तुटायची भीती नसते. चकलीच्या साच्यामध्ये पीठ दाबून दाबून भरायचं म्हणजे सुद्धा चकली तुटत नाही. किती साचा उंच धरून मी चकल्या बनवते तरी सुद्धा या चकल्या तुटत नाहीत. या चकल्या बनवताना महत्त्वाचं हे सुद्धा आहे की तुम्ही पीठ कसं मळताय. पीठ जितकं तुम्ही व्यवस्थित मळणार तितक्याच या चकल्या मस्त होतात. असं काय नसतं की बऱ्याच डाळी घेऊन चकल्या बनवल्या म्हणजेच चांगल्या होतात. नुसत्या हरभरा डाळ आणि तांदळाच्या सुद्धा चकल्या जबरदस्त होतात. आता तेल व्यवस्थित गरम झालं की यामध्ये चकल्या तळायला सोडायच्या. जास्तही दूर निघेपर्यंत तेल गरम करू नका, नाहीतर मग वरून करपतात आणि आतून कच्च्या राहतात. झाऱ्याला हलक्या कडक लागल्या की पलटी केल्या आणि चकल्या चांगल्या तळून घेतल्या. या चकल्या जराही तेलकट होत नाहीत, एकदम खमंग कुरकुरीत अशा राहतात. चकल्या आवडल्या असतील तर लाईक करा, कमेंट करून सांगा आणि अजून रेसिपीसाठी फॉलो करायला तेवढं विसरू नका.